या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. प्रभाग क्रमांक 15 मधून महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार प्रतिज्ञा महेश उत्तरे यांना नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. राजारामपूर येथील बालाजी कलेक्शन चौकात आयोजित प्रचार सभा तसेच महिला मेळाव्याच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रतिज्ञा उत्तरे आणि त्यांचे कुटुंब गेली 15 वर्षांहून अधिक काळ समाजकार्यात सक्रिय असून या कार्याची पोचपावती म्हणून नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा वाढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. व्यापारपेठ आणि निवासी वस्ती यांचे संमिश्र स्वरूप असलेल्या या प्रभागातील समस्यांची आम्हाला सखोल जाण असून त्या सोडवण्यासाठी चौफेर विकासावर भर देण्याचा आमचा संकल्प आहे, असंही उत्तरे यांनी स्पष्ट केलं. महिला व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा वाढता सहभाग पाहता प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रतिज्ञा उत्तरे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. नमस्कार, मी प्रतिज्ञा महेश उत्तुरे. राजारामपुरी प्रभाग क्रमांक 15 मधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी उमेदवार आहे. गेली 10 वर्ष मी नगरसेविका म्हणून राजारामपुरीतून कार्यरत आहे. त्याशिवाय शिवसेना शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष या माध्यमातून मी फक्त शहरातच नाही तर जिल्ह्यातल्या प्रमुख विषयावरती अगदी सातत्यानं काम करते. माझा प्रभाग असा संमिश्र स्वरूपाचा, अगदी व्यापारपेठ आणि रहिवाशी. तर प्रचार करत असताना अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या नागरिकांमधून मिळतो आहे आणि आनंद आहे की गेल्या 10 वर्षातल्या कामाचा कुठेतरी पोचपावती मला नक्कीच आमची नागरिक देतील. राजारामपुरीमध्ये अगदी इंटरनॅशनल सगळे ब्रँडेडचे शोरूम्स आहेत आणि पारंपरिक लोकवस्ती अशी आहे. त्या दोन्हीचा समन्वय आता एक व्यापारपेठ म्हणून जोरात आता झालेली आहे. बरोबर. तिची नेमकी जी आव्हान आहे तेव्हा व्यापारपेठ म्हणून काय डेव्हलपमेंट? व्यापारपेठ तसंच इथं खरं अर्थानं शैक्षणिक पण बरेच क्लासेस असतील किंवा इथे दवाखाने पण आहेत. म्हणजे बाहेरच्या खेडेगावातून, गावाकडून, इतर शहरातूनही लोक इथं आजारपणाच्या ट्रीटमेंटसाठी येत असतात आणि याचा विचार करून खऱ्या अर्थाने इथं पार्किंगच्या समस्या आहेत, त्या प्रामुख्यानं सोडवल्या पाहिजेत. आणि जे प्रमुख रस्ते आहेत गेल्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे इथे प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पण गेल्या पूर्वीच्या 2015 ते 20 कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही इथं डेव्हलपमेंट केल्या होत्या. पण इथून पुढेही चांगल्या पद्धतीनं रस्ते असतील किंवा इतर ड्रेनेजच्या लाईन्स असतील किंवा पाणी पुरवठा असेल, त्याच पद्धतीनं व्यापारपेठ आहे तर इथे फिरते टॉयलेट्स असतील, महिलांसाठी विशेष टॉयलेट्स असतील स्पेशल, तर आणि स्वच्छतागृह ह्यासाठी पण आपण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत.